मनीषा कायंदे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनीषा ताई, काय पहिली प्रतिक्रिया आज घडलेल्या घटनेवर? अत्यंत निंदनीय प्रकार हा आहे। जैन समाज हातात सुरा घेतोय, कुठल्या धर्माच्या त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, आणि हा जो अतिरेकीपणा चाललाय, धार्मिक दबाव टाकणं चाललंय, याला कोणताही सायंटिफिक आधार नाही, याला कोणताही मेडिकल आधार नाहीये। आणि तिथे कधी कबूतरखाना नव्हता। तुम्ही 30 तारखेच्या कोर्टाचा निर्णय तुम्ही पाहिला, जो इंटरिम ऑर्डर आहे, त्याच्यामध्ये 6व्या पानावर लिहिलेलं आहे की तिथे फक्त एक पाणपोई होती। कोणी उठतं, कुठेही फुटपाथवर दाणे टाकायला चालू करतं, धान्य टाकायला चालू करतं, आणि तिकडे कबूतरखाना तयार होतो। आणि कबूतरखाना कोणी तयार केला? मनुष्यानी। कबूतर फक्त धान्यच खात नाही, ते बरंच अजून काही काही खातात। या लोकांचं जे म्हणणं आहे ना की बघ ते कबूतर मरतील, अहो त्यांना देवाने निसर्गाने पंख दिले आहेत, ते उडून आपलं अन्न शोधतात, ते गांडूळ खातात, कीटक खातात, बरंच काही काही खातात ते। आणि मग त्या ठिकाणी जे जैन मंदिर आहे, त्यांनी त्यांच्या मंदिराला जाळ्या का लावल्या आहे? का त्यांना कबुतरांना आत येऊ देत नाहीये? त्यांच्या मंदिरामध्ये घाण होते, विष्ठा होते म्हणून ना। मग त्यांनी त्यांच्या जैन मंदिराच्या जाळ्यांना का तुम्ही तिथे जाळ्या लावल्या आहे? तिकडे लोकांनी आजूबाजूला पूर्णपणे पिजन नेट का लावलेली आहे? त्यामुळे याला कोणताही सायंटिफिक आधार नाही। हा विषय मेडिकल रिलेटेड संबंधी आहे। त्याला धार्मिक रंग देण्याचं काम करत आहेत मंगल प्रभात लोढा आमच्या मंत्री महोदयांना पण मी हात जोडून विनंती करते। माननीय मुख्यमंत्री काल धर्मसंकटात त्यांनी सापडले आणि म्हणून त्यांनी तात्पुरतं वक्तव्य त्याच्यावर केलेलं आहे। हा विषय न्याय प्रविष्ट आहे। न्यायालयाने सांगितलंय झाका यांना कोणी अधिकार दिला हे उघडायला? आणि यायचा तिकडे धिंगाणे घालायचे, टाळ्या वाजवायच्या, वर चढायचं। अहो सगळ्या पेशंट लोकांना आम्ही गोळा करायचं का? आता ज्यांची घरातली लोक मृत्युमुखी पडली आहेत त्यांनी आता मोर्चा काढायचा का विरोधामध्ये? खरंय खरंय, फार महत्वाचा खरं तर हा सगळा मुद्दा आहे। हा मुद्दा फक्त कबुतराला दाणे घालण्याचा नाहीये, हा मुद्दा आरोग्याचा आहे, आयुष्याचा आहे, जीवनाचा आहे। मनीषा ताई, या सगळ्या घटनेनंतर आता असं म्हटलं जात आहे काही गुजरात मधून लोक आली का, काही बजरंग दलाची काही लोक आली का, त्यांनी या ठिकाणी येऊन आंदोलनं केली का, असे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। तुमच्यापर्यंत या सगळ्या मुद्द्यावर काही आउटपुट पोहोचलंय का, काही माहिती पोहोचली आहे का? नाही नाही, मला त्याच्यावर अजून एक बोलायचं आहे। गुजरातमध्ये पतंग महोत्सव होतो, त्यावेळी अनेक पक्षी मरून पडतात। मग त्यावेळेला कोणी येतं का पुढे पतंग महोत्सव थांबवायला? किती पक्षी मरतात पतंग महोत्सव। मग तो काचेचा हे असलेल्या मांजा, त्यांनी नायलॉनच्या मांजानी मरतात। मग यांच्या सगळीकडे अनेक लोकांच्या घरी पिजन नेट का लावलेली आहे? तुमच्या घरी कबूतर येऊ नये म्हणून ना। मग ते तुम्ही काढा ना जाळ्या, तुमच्या घरी टाका, त्यांना टेरेसवर टाका। पण हा विषय व्यवस्थितपणे हँडल करायला पाहिजे। उगीच काहीतरी आम्ही नोटाचं बटन दाबू आणि मतदान करणार नाही, हे सगळं तुम्ही दबाव तंत्र, ब्लॅकमेलिंग चाललंय। आणि मुख्यमंत्री महोदयांना मी हात जोडून विनंती करते की याला मेडिकल अँगलनी बघा, याला प्राणी शास्त्रज्ञांना बोलवा, तज्ञांना बोलवा। कोर्टामध्ये जे आर्ग्युमेंट चालू आहे ते सगळे सायंटिफिक आणि मेडिकलच्या आधारावर चालू आहे। अगदी अगदी। मनीषा ताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।